हे 120 वाले, 120. हे 120 वाले, हे 150 वाले, हे 150 वाले. ओके, 150 वाले. आणि बघा 150 रुपयाला तुम्हाला हे असे आहे ना पेढे वगैरे इथे बघायला मिळणार आहे. 1990 माझा जन्मही नव्हता त्यावेळेला. दादा म्हणजे यांचे वडील जे आता मठाधिपती जे आहेत विगे काका. जवळच आणि ते खोपोली झाले तरी खोपोलीतून बस आहेत, खालापूर गावातून जातात TMT बस, वाशी जाणाऱ्या बस. ओके. खोपोली रेल्वे स्टेशन खोपोलीला आले. बघायला हे म्हणजे सुंदर असं हे चित्र काढलंय, वारीचं चित्र तुम्ही इथे बघू शकता. ते बघा ते स्वतः शेळीचं जरा बघायला मिळत आहे. तुम्ही इकडे बघू शकता स्वामींसाठी आपण इकडे बघू शकतो की आरामासाठी त्यांनी शेळीचं घर इथे बनवलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला माहिती आहे आत्ताच सकाळच्या ना जवळजवळ 6 वाजलेले आहे आणि 6 वाजता व्हिडिओ चालू केलेला आहे. तर शेवटपर्यंत नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो. आणि व्हिडिओच्या शेवटी ना तुम्हाला काहीतरी स्पेशल सांगणार आहे, तर शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि आज कुठे चाललो आहे सगळं तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता आहे ना आपली बस पण इकडे आलेली आहे आणि आता आपण चाललेलो आहे सहलीला. पण कुठे कुठे जाणार आहोत, कोणते कोणते ठिकाणं असणार आहे आणि एक दिवसामध्ये तुम्ही काय काय फिरू शकतात हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर चला आतमध्ये जाऊया. चला मित्रांनो, आता आपण आहे ना चौक गावामध्ये आलेलो आहे खालापूरला. आणि इकडे आहे ना स्वामी समर्थांचं मठ आहे. जर तुम्ही बघितलं असेल चौक गावातील मठ तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो. तर बघा तुम्ही सकाळ बघू शकतात. आणि बघा चौक जिथे वाडा आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. बघा श्री स्वामी समर्थ मठ तुम्ही इथे बघू शकतात चौक गावातील. आणि इथून आहे ना आता आपण आतमध्ये जातो आहे. बघा इथून आतमध्ये गेलात ना तर आजूबाजूला बघाल तर आपल्याला आहे ना सगळं गावी आल्याचा फील बघायला मिळतो इथे. आणि इथे आतमध्ये आहे ना स्वामींचा मठ आहे. तर मित्रांनो बघा इकडं सरळ यायचं आहे आणि इकडे आपल्याला नाही स्वामींचा मठ इथे बघायला मिळत आहे. तुम्ही इथे बघू शकता. बघा इथे आहे ना चौक तलावाचे काम सुरू असल्यामुळे मुख्य रस्ता वाहतूकसाठी बंद केलेला आहे. तर कृपया नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. बघा इकडे आहे ना मित्रांनो तलाव आहे आणि इथून आपण आहे ना आता आतमध्ये मठामध्ये जाऊया. दादा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. दादा पहिलं तर आपल्या प्रेक्षकांना आपला पत्ता सांग.
आम्ही खालापूर तालुक्यामध्ये चौक हे विलेज आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या भूमीला लागलेला आहे. कारण की सरनोबत नेताजी पालकर यू नो दॅट की एक मुस्लिम होते आणि त्यांनी धर्मांतर केलं होतं आणि त्यांचाच इतिहास या चौकला लाभलेला आहे. सरनोबत नेताजी पालकरांची भूमी म्हणून ओळखलं जातं आणि चौक हे नाव कसं पडलं तर पनवेल, खोपोली आणि कर्जत यांचं मधलं सेंटर म्हणून चौक. आणि हे ऑब्व्हियसली बाजारपेठेत हा मठ आहे. बाजारपेठेच्या अगदी जवळच दिघेवाडा म्हणून आहे. त्या दिघेवाड्यामध्ये हे मठ आहे. आणि दादा कधी स्थापन झालं आपलं? 1990ला. 1990 माझा जन्मही नव्हता त्यावेळेला. दादा म्हणजे यांचे वडील जे आता मठाधिपती जे आहेत दिघे काका, त्यांचे वडील पूर्वी जुनं मठ होतं. नंतर सर्व भक्तांनी सगळं सेवेकऱ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढून मग आपण काहीतरी चेंजेस करावं म्हणून ही आता नवीन पद्धतीची इमारत तुम्हाला दिसते. ओके. तर आणि दादा आपला टायमिंग वगैरे काय असतो मठाचा? सकाळी 5 वाजल्यापासून मठ ओपनच असतं सगळ्यांसाठी. पहिले भुपाळी आरती असते, त्यानंतर अभिषेक असतो. षोडोपचार अभिषेक दररोज घातला जातो. त्यानंतर 8 वाजता म्हणजे दररोज त्रिकाल आरती होते. 8ची आरती असते, नैवेद्य आरती. जर आपला नाश्ता असतो तो पहिले असतो. 10:30ची नैवेद्य आरती असते. त्यानंतर विशेष सेवा असेल त्या दिवशी 12ची आरती असते, 12 ते 12:30 आणि त्यानंतर संध्याकाळी 6ची आरती. ओके. आणि दादा आपल्या मठामध्ये कोणते काही उपक्रम होतं? गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, त्यानंतर स्वामी जयंती, स्वामी पुण्यतिथी वगैरे या सगळ्या दत्तोपासक जेवढे सेलिब्रेशन असतात ते सगळे होतात. ओके. आणि खूप सुंदर अशी माहिती दादाने सांगितली. तर नक्कीच तुम्ही या स्वामींच्या मठाला तुम्ही इकडे येऊन भेट देऊ शकता. त्याचा ॲड्रेस वगैरे कॅप्शनमध्ये मिळेलच. आणि दादा धन्यवाद. स्वामी समर्थ. श्री स्वामी. तर मित्रांनो, तुम्ही कधी खालापूरला आलात तर चौक गावामध्ये या स्वामी समर्थ मठाला नक्कीच भेट द्या. आणि खूप सुंदर अशी माहिती दादानी सांगितली. आणि या मठामध्ये आलं मित्रांनो तर आपल्याला आरतीचा योग आला आणि आरती झाली. तसंच स्वामीचं खूप सुंदर असं दर्शन झालं. तर नक्कीच तुम्ही या मठाला भेट द्या. आता इकडनं पुढे आपण कुठे जातोय तर तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की आपण मठामध्ये आरतीचा आज मान भेटला स्वामींचा. आणि आज रविवार आहे. तसंच तुम्ही बघाल तर या चौक गावामध्ये हे स्वामींचं खूप जुनं मठ आहे. अनेक लोकांना माहीत नाही, पण आपल्या व्हिडिओ माध्यमातून आपण अनेक लोकांपर्यंत हा मठ नक्कीच पोहोचू. आणि असे काही मठ असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्ही खालापूरला येत असाल तर नक्कीच तुम्ही या चौक गावामध्ये येऊन या मठाला तुम्ही नक्कीच भेट द्या. तर चला, बघा आपली बस तिकडे आहे. आणि बघा चौक गावातून तुम्ही आलात तर अवघ्या 2 मिनिट अंतरावरती तुम्हाला हे मठ बघायला मिळेल. तर मित्रांनो, खालापूरला जर तुम्ही हायवेला येत असाल ना तर हायवेलाही स्वामींचं एक मठ तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. मित्रांनो बघा, खूप सुंदर असं आपल्याला इथे वातावरण बघायला मिळत आहे. आणि आहे ना, हा हायवे रोड आहे मित्रांनो. तर तुम्ही आहे ना खालापूर हायवेवरनं इथून येऊ शकतात. बघा, हा खालापूरचा हायवे आहे. बरोबर आत आलात ना तर कॉर्नरलाच तुम्हाला इकडे दिसेल, समोरच हायवेला आहे ना खालापूर लिहिलेला आहे. आणि तुम्ही इथे बघा तर बघा, इकडे आपल्याला स्वामी समर्थ मठ खालापूर बघायला मिळत आहे. खूप सुंदर असं स्वामींचं मठ आपण इथे बघू शकतो. आणि पार्किंगसाठी पण आहे ना सुविधा बघा इकडे केलेली आहे. तसंच तुम्ही इकडे बघाल जर जे भाविक येत असतील तर त्यांच्यासाठी चप्पल ठेवण्याची सोय इकडे आहे. इथे समोरच बघू शकतो बघा, स्वामी समर्थ मठ खालापूर. दर्शनाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 4 ते रात्री 9. तसंच आरतीची वेळ तुम्हाला सायंकाळी 7 वाजता इथे बघायला मिळणार आहे. हेच लिहिलं आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर बघा, आपण इथून आता आतमध्ये जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊया. मित्रांनो, इकडे आपण आतमध्ये आलो तर इकडे आपल्याला अष्टसिद्धी बघायला मिळतात आहे. बघा, तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही प्रदक्षिणा मारताना तुम्हाला इकडे अष्टसिद्धी बघायला मिळते. बघा, स्वामींचं खूप सुंदर अशी आपण इकडे मूर्तीही बघितली. आणि बघा, अष्टसिद्धी आपल्याला इथे बघायला मिळतात आहे. दादा स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दादा, आपलं हे मठ कधीपासून स्थापन झालेलं आहे इथे? इथेच आपण आता 14 मेला झालं. 14 मे 14 मेला. 14 मे झालं. ओके. आणि आपण इकडे खाली एक मूर्ती आणि वरती आहे, त्याचा म्हणजे काय अर्थ आहे? पहिले मठ खालापूर नरहर बालकृष्ण पाटील यांच्या घरात एक रूम होती ना 40 वर्षापूर्वी. अक्कलकोटच्या अण्णछत्राच्या पालख्या खालापूरला वस्तीला यायच्या आणि गावातून फिरायच्या पालख्या वस्तीला अशा. आणि मग नंतर मग इकडे मठ नवीन म्हणजे बांधकाम चालू होतं. मग 14 मेला स्थापना झाली.
9 तारखेपासून कार्यक्रम चालू होते. 14 तारखे कलश पूजन, वास्तुपूजन, अष्टसिद्धी पूजन. अष्टसिद्धीची स्थापना खाली आहे इथे आणि ध्यान मंदिर आणि वरती पण मठ आहे. स्वामी समर्थ मोठी मूर्ती आहे. मोठे मूर्ती. हा. बरोबर. आणि दादा इकडे आपण जे परिक्रमा म्हणजे आपण राऊंड करतो सर्कल, तर इकडे काय लावलेलं आहे ते पूर्ण इमेज आपल्याला? अष्टसिद्धी स्थापना आहे. अष्टसिद्धी आहे. आपल्याकडे मंदिरे कमी असतात. कर्नाटक, केरळला मंदिर असतात. महाराष्ट्रात मंदिरे कमी. आणि खालापूरचं 40 वर्षापूर्वी मोठे, त्यामुळे नगर बाळकृष्ण त्यांच्यामुळे आम्ही स्वामी समर्थ भक्त झालो खालापूरला. आणि खालापूर त्या स्वामी समर्थ भक्तांनी एक सर्व केलं, उभारलेलं. ओके. आणि दादा आपला काय टायमिंग असतो मठाचा? मठाचा आता सकाळी 7ला उघडतात आणि 7 ते 9 संध्याकाळी 9 वाजता बंद होतं. ओके. आणि आपल्या मठामध्ये काय उपक्रम वगैरे? इथं आता गुरुपौर्णिमा साजरी होणार, परत स्वामी पुण्यतिथी, जयंती आणि हे असे कार्यक्रम चालू होणार आहेत. ओके. आता नवीनच आपलं हे मठ इकडे झालेलं आहे, तर नक्की स्वामी भक्तांनी इकडे भेट द्या. असं जुनंच मठ आहे. हो. पहिले 40 वर्ष 40 आम्ही वर्षात. बाळपण गेले पूर्ण. ओके. नगर बाळकृष्ण तेजरी ऑफिस वगैरे त्यांच्या घरात त्यांनी एक रूम दिली आणि तिथून जे त्यांच्यामुळे स्वामी समर्थ भक्त अक्कलकोटच्या अण्णाच्या पालख्या यायच्या बरोबर. आणि त्यांच्यामुळे खालापूरमध्ये भक्त झाले आणि स्वामी समर्थ मठामुळे खालापूरचं नाव मोठं होणार आहे. बरोबर. आणि दादा खालापूर आपल्या हायवे पासून जवळच आहे. जवळ आहे. त्या जुना बॉम्बे पिढ हायवेपासून थोडं आतमध्ये जायचं. इथून खालापूरचा टोल नाका बोलतो, जो सावरोळी गाव आहे त्यातून पुढे टोल नाका आहे, तो खालापूरचा टोल नाका बोलतो. ओके. तिकडे आपल्याला हे मठ आपल्याला इथे बघायला मिळेल. जवळच आहे. ट्रेन खोपोली झाले तरी खोपोलीतून बस आहेत, खालापूर गावातून जातात TMT बस, वाशी जाणाऱ्या बस. ओके. खोपोली रेल्वे स्टेशन खोपोलीला आले, रेल्वे स्टेशनवर खोपोलीवरून बस येतात गावात खालापूर तिकडे TMT बस. ओके. वाशी जाणारे त्यांना इकडे यायला काय सांगायचं? एसटी वर ना नाही, खालापूर गावात बस. गावात सांगायचं. खोपोली गाव आहे ना, हा. तिथून बस येतात. इथे ट्रेननी जरी लोक आली, खोपोली गावातून बस गावात येतात, इथून आतून राऊंड पाहून जातात ओके. वाशीला, पनवेल किंवा खोपोली नगरपालिकेची बस. नाव संतोष माळू सावंत. आता मी पुजारी म्हणून इथे स्वामीच्या सेवेत. सेवेकरी म्हणून. ओके. तर धन्यवाद. तर मित्रांनो, आपण बघितलं की खूप सुंदर अशी माहिती दादाने आपल्याला इकडे सांगितलेली आहे. संपूर्ण माहिती मठाची दिलेली आहे. तर तुम्ही येत असाल खालापूरला तर नक्कीच तुम्ही या मठाला इकडे येऊन भेट देऊ शकता. चला मित्रांनो, आता आपण आहे ना महडला आलेलो आहे. बघा इकडे आहे ना पे अँड पार्कसाठी आहे तर 50 रुपये चार्ज आहे. जर तुम्ही बस किंवा गाडीने वगैरे येत असाल तर 50 रुपये किंमत आहे. आणि आता आपण आहे ना इकडनं आतमध्ये जातो आहे गणपतीसाठी. नाही ना, आता आतमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही आता सकाळचे झालेले आहेत 8:30 वाजलेले आहेत. आणि तुम्ही दोन्ही साईडला बघाल तर दोन्ही साईडला तुम्हाला इकडे असे स्टॉल बघायला मिळतील. जर तुम्हाला काही हार वगैरे घ्यायचे असतील, ओटी वगैरे घ्यायची असतील तर तुम्ही घेऊ शकता. 10 रुपयाला तुम्हाला ना असे हार, कंठी वगैरे ते बघायला मिळेल. आणि इकडे तुम्ही बघाल तर इकडे आपल्याला ना पेढा वगैरेही बघायला मिळणार. बघा इथे मोदक आहे, पेढे आहे ना. तर बघा इथे हॉटेल श्री कृपा आणि इकडे तुम्हाला ना भजी वगैरे बघायला मिळणार आहे गरमागरम. बघा इडली, मसाला डोसा, मेंदू वडा वगैरे बघा इथे गरमागरम बघायला मिळतात आहे. तर तुम्ही येत असाल आणि नाश्ता करायचा असेल ना तर इकडे तुम्ही नाश्ता करू शकता. तर मित्रांनो, आता पण आहे ना वरती आलेलो. इकडे आपण बघू शकतो श्री गावदेवी मंदिर महड. आपल्याला गावदेवी मातेचं मंदिर इथे बघायला मिळत आहे. तसंच तुम्ही इकडे बघाल तर समोरच आपल्याला श्री वर्धविनायक अष्टविनायक क्षेत्र महड हे आपल्याला इथे बघायला मिळत आहे. तर बघा इकडे आहे ना आपल्याला चप्पल वगैरे काढायची पण सोय आहे. तर बघा तुम्ही ते बघाल इकडे तुम्ही चप्पल वगैरे काढू शकता. आणि इथून आहे ना आता आपण आतमध्ये जातो आहे दर्शनासाठी रांग. मित्रांनो, आता पण आहे ना आतमध्ये आलेलो आहे आणि जर पॉसिबल झाला तर नक्कीच तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन करण्याचा मी प्रयत्न करतो. जर कॅमेरा अलाउड असेल तर नक्कीच मला दर्शन करायला भेटेल. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महडला. तर तुम्ही इकडे बघू शकता मंदिरात खूप सुंदर अशी ही रांगोळी इथे काढलेली आहे. तुम्ही इकडे बघू शकता. तर बघा सुंदर आपल्याला आहे ना पुंडलिकाचं सगळं बघायला मिळतं. सुंदर असं हे चित्र काढलं आहे, वारीचं चित्र तुम्ही इथे बघू शकता. ते बघा ते स्वतः विठ्ठल आलेलं आहे आपल्या वारकऱ्यांसाठी. तुम्ही ते बघू शकता. बघा इथेही खूप सुंदर असं वारीचं चित्र आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. आणि माझ्यासोबत तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघू शकतात. तरी खूप सुंदर असं चित्र आपण इकडे वारीचं बघतो आहे. बघा तर विठ्ठल रखुमाई आणि इकडे आपल्याला चंद्रभागा बघायला मिळतंय. फुगडी घालताना छोटा वारकरी आपण इकडे बघू शकतो. खूप सुंदर अशी रांगोळी इकडे काढण्यात आलेली आहे.
तर तुम्ही येत असाल तर नक्कीच तुम्ही या आपल्या महाडच्या गणपतीला इकडे येऊन या मंदिरात भेट देऊ शकता. तर बघा इकडे ना बघा रंगछंद म्हणून आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे बघायला मिळतोय. जर तुम्हालाही काही काढायचं असेल तर नक्कीच तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो आता मी महडवरनं डायरेक्ट आलेलो आहे पळसदरीला श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. आणि बघा इथे ना पाऊस पडतोय, तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे. आणि इथे तुम्ही आत आलात तर इकडे बघा पळसदरी मठ आहे. तर इथून आता आपण सरळ आतमध्ये जाऊया. इकडनं तुम्ही शेअरिंग ऑटोने वगैरे पण येऊ शकतात. पळसदरी या स्टेशनवरनं तुम्हाला जवळ पडेल, 2 मिनिट चालत आहे अंतरा. तर बघा चला मित्रांनो आता आपण आलेलो आहे कर्जत जिल्हा रायगड पळसदरी मठामध्ये. मित्रांनो आपण आलेलो आहे इकडे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो आता मी आहे ना पळसदरी मठाच्या आतमध्ये आलेलो आहे. आणि इकडे आपण आहे ना नेहमीप्रमाणे स्टॉल बघू शकतो. तर इकडे आहे ना आपल्याला बघा स्वामींच्या मूर्ती इथे वगैरे बघायला मिळणार आहे. अन्नपूर्णा वगैरे आहेत बघा, स्वामींच्या मूर्ती आहेत, हत्ती आहेत छोटे. हे असं तुम्हाला इकडे ना सगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या बघायला मिळतील, माळा वगैरे आहेत. आणि बघा इकडे ना अगरबत्ती वगैरे बघायला मिळणार आहे. असे असे लाडू वगैरे तुम्ही ते बघू शकतात, कंदी पेढे, असं सगळं पूजेचं साहित्य तुम्हाला इकडे बघायला मिळेल. पण बघा मठामध्ये आला तर इकडे ना आपल्याला हातपाय धुण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी इकडे सोय केलेली आहे. तर बघा इकडे आपण आहे ना आतमध्ये जाणार आहोत. आणि त्या अगोदर तुम्ही इकडे बघू शकता ते बघा महाप्रसादाची वेळ भाविकांसाठी सोमवार ते रविवार दुपारी 12:30 ते 1:30 आणि रात्री महाप्रसाद तुम्हाला फक्त गुरुवारी 8:30 ते 9:30 बघायला मिळणार आहे. तर चला इथून आहे ना आता आपण आतमध्ये जाऊया. मठाधिपती होते दादा, त्यांची आपल्या इकडे पहिली समाधी बघायला मिळते. मित्रांनो आता पण आहे ना गुरु कक्षामध्ये जात होतो इकडनं. आणि नंतर आपण इकडे सभामंडप बघू शकता. आणि इथून आहे ना रांगेतून आता आपण इकडनं आत जाऊया. आणि आतून आपण डायरेक्ट गाभाऱ्यात जाणार आहोत. तर समोरच आपण इकडे बघू शकतो ना आता स्वामींच्या इकडे आपल्याला शेज वगैरे बघायला मिळत आहे. तुम्ही इकडे बघू शकता स्वामींसाठी आपण इकडे बघू शकतो की आरामासाठी त्यांनी शेज घर इथे बनवलेलं आहे. आणि यंदा तुम्ही पळसदरी मठ बघाल तर खूप सुंदर असं त्यांनी काम केलेलं आहे. इकडे रिनोव्हेशन झालेलं आहे पूर्ण मठाचं. आणि पूर्ण ना लाकडी स्वरूपामध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर मित्रांनो पुढे आपण गेलो खोपोलीला श्री गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. आतमध्ये जाता तुम्हाला इकडे चप्पल स्टँड बघायला मिळेल. आणि मित्रांनो आतमध्ये शूटिंग अलाउड नाही म्हणून व्हॉइस ओव्हर करतोय. खोपोली येथील श्री गगनगिरी महाराज मठ हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेलं एक प्रसिद्ध आणि आध्यात्मिक शांततापूर्ण ठिकाण आहे. इथे तुम्हाला विविध प्रकारचे स्टॉल बघायला मिळणार. रविवार असल्यामुळे इकडे भक्तांची गर्दी खूपच होते मित्रांनो. प्रशस्त असं हे आपण गगनगिरी महाराजांचं मठ बघू शकतात. पुढे जाताच मी गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतलं. त्यानंतर पुढे 12च्या आत जर तुम्हाला जेवायचं असेल तर जेवणाची सोय सुद्धा आहे. 20 रुपयामध्ये तुम्हाला इकडे कुपन बघायला मिळेल आणि पोटभर जेवा. आज जेवणामध्ये लापसी, डाळ भात, मिक्स भाजी होती. आणि मित्रांनो एकाच टायमाला 100 ते 150 जण जेवू शकतात एवढं त्यांचं प्रशस्त भोजनालय आहे. स्वतःचं ताट स्वतः धुण्याची इकडे सोय आहे. जर तुम्ही येत असाल तर नक्कीच हे नियम लक्षात ठेवा. जेवून झाल्यानंतर पुढे मी शंकराच्या मंदिराला भेट दिली. तसंच पुढे जाताना आपल्याला गोशाळा इकडे बघायला मिळेल. ही माहिती तुम्हाला मित्रांनो कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चला मित्रांनो आता शेवटचा लोकेशन आपलं असणार आहे पाळी. तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो बघा श्री बल्लाळेश्वर मंदिर मोफत पार्किंग आपल्याला इथे बघायला मिळते. बघा या साईडला जर तुम्ही गेलात तर तिकडे ना पार्किंग आहे. बघा लॉजिंग अँड बोर्डिंग तुम्हाला इकडे बघायला मिळतं आहे SP. तर इकडे आपण आतमध्ये जाणार आहोत मंदिरामध्ये. आणि बघूया तिकडे वरती आपल्याला शूटिंग वगैरे करायला मिळते की नाही. तर बघा इथून आपल्याला आता सरळ आत जायचं आहे. आणि हा असं तुम्हाला इथे गेट वगैरे इथे बघायला मिळेल. चला इथून आहे ना आतमध्ये जाऊया. आणि बघा इकडे आहे ना भक्त निवास पण आहे, तुम्ही ते बघू शकता. जर तुम्हाला इथे राहायची सोय वगैरे पाहिजे असेल ना तर बघा इकडे आहे ना श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली
यांचं इकडे आपल्याला हे भक्त निवास इथे तुम्हाला बघायला मिळेल. बघा AC आणि नॉन AC रूम तुम्ही इथे बघू शकता. तसंच हॉल आणि डॉर्मेटरी तुम्हाला इथे बघता येणार आहे. इथून आपल्याला या गेटमधून सरळ आता आत जायचं आहे. तर चला दाखवतो तुम्हाला आणि गणपती बाप्पाचं दर्शन करतो. तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया यायला विसरू नका. चला मित्रांनो, आतमध्ये आपण आलेलो आहे आणि इथे आतमध्ये आलात ना तर बघा तुम्हाला अशी बाजारपेठ बघायला मिळणार आहे. दोन्ही साईडला आपण आहे ना अशी दुकानं वगैरे इथे बघू शकतो. आणि हे बघा हे एक मंदिर आहे आणि जर तुम्हाला काही प्रसाद वगैरे काही घ्यायचा असेल ना तर तुम्ही घेऊ शकतात. व या साईडला इथे आहे ना प्रसाद वगैरे आपल्याला इथे बघायला मिळेल. आपण बघू शकतो बघा परंपरेनुसार प्रथम श्री धुंडी विनायक या गणपतीचा इकडे आहे ना दर्शन घेतात. आणि बघा इकडे आहे ना चप्पल स्टँड वगैरे आहे. आणि बघा इकडे आहे ना काकांचं इकडे मिठाईचं तुम्हाला इथे दुकान बघायला मिळेल. बघा ओट्या वगैरे पण आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात. इथे तुम्हाला ना ओटी वगैरे बघायला मिळणार आहेत. आणि बघा इकडे चप्पल स्टँड आहे. इकडे आहे ना तुम्हाला असे आहेत ना ओट्यांचे वगैरे आहेत ना स्टॉल बघायला मिळते. तुम्ही ते ओटी वगैरे बघू शकतात. आणि तसंच आहे ना तुम्हाला इकडे आहे ना असे सगळ्या प्रकारचे पेढे वगैरे इथे बघायला मिळतील. बघा असे मोदक आहेत वेगवेगळ्या फ्लेवरचे तुम्ही मोदक बघू शकतात. काकी याची काय प्राईस आहे? हे कितीला आहे? 100 रुपये. ओके. आणि हे पेढे कसे आहेत? 120 वाले 120. 120 वाले हे 150 वाले हे 150 वाले. ओके 150 वाले. आणि बघा 150 रुपयाला तुम्हाला हे असे आहे ना पेढे वगैरे इथे बघायला मिळणार आहेत. इकडे आहे ना असे छोटे आसन वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील. बघा गणपती बाप्पाच्याही इथे तुम्ही ते मूर्त्या बघू शकतात. तसंच आहे ना इकडे बघा विठ्ठल रखुमाई वगैरे तुम्ही असे गंध वगैरे चंदन असं सगळं काही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तसंच इकडे आलात तर बघा असे छोटे पाट पण तुम्ही इथे बघू शकतात. तर असे आसन आहेत. असे छोटे तुम्हाला आसन किंवा बघा असे आहे ना तुम्हाला आर्टिफिशियल हार वगैरे घ्यायचे असतील ना तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात. आता आपण आहे ना पहिल्या मेन गणपतीचं दर्शन घेतलं आणि आता लाईनीत आहोत. तुम्ही बघू शकता बघा ही लाईन आहे. आज गर्दी नाही रविवार असल्यामुळे. तर ह्या लाईनीतून आता आपण आतमध्ये जातोय. बघूया आपल्याला आतमध्ये जर परमिशन असेल ना तर नक्कीच मी तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन करायला हे करेन. आणि बघूया बघा इकडे बघायला ना तर बघा इकडे ना गोमुख पण आहे बघा पाणीत आहे. चला इथून आहे ना आपल्याला मेन गेटने आता आत जायचं आहे. तर मित्रांनो इकडे आहे ना टीव्हीची सुविधा आहे. तर तुम्ही इकडनंच आहे ना गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकतात. मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल. हा पिकनिकचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? वन डे मध्ये तुम्ही कुठे कुठे फिरू शकता तेही फक्त 1000 रुपयामध्ये. जर आवडलं असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि जर तुम्हाला पिकनिकला वगैरे यायचं असेल तर मी खाली आहे ना कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देतोय. ते संपूर्ण वन डे मध्ये पिकनिक अरेंज करतात. तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.